नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे वडापाव रेसिपी. तर कुकरमध्ये बटाटे शिजत ठेवलेले आहेत आणि बाकीची तयारी मी इकडे करून घेतलेली आहे. तर आता चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आपण जे काही तयारी केलेली आहे मसाल्याची. कांदा टाकलेला आहे पहिला. तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. इथं बेसन घेतलेलं आहे मी आणि इथं तेल तापत ठेवलेलं आहे. तर त्यानंतर आता आपली तयारी पुढे चाललेली आहे. इथं चांगले बेसनचे मिश्रण करून घेण्यात येत आहे. आता हे वडे बनवून ठेवलेले आहेत इथं, ते आपण चांगले तळून घेणार आहोत तेलामध्ये. तर आता हे वडे मी तळून घेत आहे. आता तळून झाल्यानंतर आपल्याला कळेल. आणि एवढे सगळे वडे बाकी आहे ते सगळे तळून झाल्यानंतर आपण टेस्ट बघणार आहोत आपली टेस्ट कशी आहे. आजची वडापाव रेसिपी आपली जवळजवळ संपूर्ण होत आहे. तर आता हे शेवटचे वडे तळून घेत आहे मी. बाकी इकडे झालेले आहेत आणि शेवटचे वडे तळायचे चालू आहेत माझे. आता चटणीची तयारी करून ठेवलेली आहे. तरी आमची बसले अभ्यास करायला. क्रिशो हे तर परीला वडा खायला दिलेला आहे मी. परी आता खाऊन आपल्याला टेस्ट सांगेल कशी आहे ती. चांगलं आहे, टेस्टी आहे. क्रिशू म्हणतो अरे ठेव, आईचा फोन नाही. आता ठेवला आईनं फोन. कसं झालं वडा सांग मला. छान आहे, छान. अरे वा, कसली रिॲक्शन दिली बाळानं आमच्या. तर माझी वडापाव रेसिपी सक्सेसफुल झालेली आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला कशी झाली आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा.